Hello students, in lecture number 11 we have seen trigonometry 1 मधील संगणक 2.1 आपण त्या ठिकाणी पूर्ण केला आणि त्यानंतर आता काय सुरू होते तर ट्रिगोनोमेट्री 1 जर आपण पाहिलं स्टँडर्ड 11 चं तर त्यामध्ये आता सुरू होते डोमेन रेंज आणि इक्वालिटीज आणि स्टँडर्ड प्रूफ्स आणि ते तुम्हाला ऑनलाईन करण्याजोगं नाही आणि त्यामुळे आपण ते सर्व ट्रिगोनोमेट्री जेव्हा क्लासेस चालू होतील आपले प्रत्यक्ष तेव्हा घेणार आहोत आणि म्हणून आता आपण या ठिकाणी वर्ग 12चा एक सोपा टॉपिक चालू करत आहोत। वर्ग 12चा जो सोपा टॉपिक आहे 12th मॅथ्स पेपर 1 मॅथ्स 1 टॉपिक नंबर 4 पेअर ऑफ स्ट्रेट लाईन्स म्हणजे सरळ रेषांची जोडी। आता या ठिकाणी आपल्याला काही गोष्टी शिकायच्या आहे महत्त्वाच्या गोष्टी आणि पहिला आहे त्यामध्ये पहिला आपण शिकणार डिग्री ऑफ अ टर्म। डिग्री ऑफ अ टर्म म्हणजे काय डिग्री ऑफ अ टर्म हे फार महत्त्वाचं आहे हे आपल्याला या टॉपिक मध्ये कामाचं आहे आणि पेपर 2 मध्ये जे आपल्याला पर्टिक्युलरली डिफरन्शियल इक्वेशन्स टॉपिक येणार आहे डिफरन्शियल इक्वेशन्स अप्लिकेशन्स ऑफ डिफरन्शियल इक्वेशन्स वर्ग 12वी त्यामध्ये आपल्याला डिग्रीचं महत्त्व कळणार आहे डिग्री तिथे लागणार आहे। डिग्री ऑफ टर्म असं डिग्री ऑफ टर्म म्हणजे काय इट इज डिग्री ऑफ टर्म इट इज इक्वल टू द sum of indices of all variables in a term म्हणजे जे आपल्याला टर्म दिलेले आहे जे पॉलिनॉमियल आहे किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्या टर्म मधील प्रत्येक टर्म मधील जे व्हेरिएबल्स आहेत म्हणजे चल कोणते असतात एक्स वाय झेड यांना आपण चल म्हणतो आणि या चलांच्या घातांकाची बेरीज इंडायसेस म्हणजे काय सांगितलेलं आहे डिग्री ऑफ अ टर्म। फॉर एक्झाम्पल इन द एक्सप्रेशन x cube y minus 2 xy square plus 6 xy minus 7x plus 2 is equal to 0 किंवा या एक्सप्रेशन मध्ये आपल्याला प्रत्येक टर्मची डिग्री पाहायची आहे। आता टर्म्स किती आहे या ठिकाणी टर्म्सला 1 2 3 4 आणि 5 therefore here degree of ह्या टर्म्स आहे एक टर्म दोन टर्म तीन टर्म चार टर्म आणि पाच टर्म कॉन्स्टंट टर्म तर डिग्री ऑफ x cube y इज इक्वल टू याची बेरीज काय सांगितलं आहे सम ऑफ इंडायसेस ऑफ ऑल व्हेरिएबल्स इन अ टर्म कोणती टर्म आहे x cube y त्याच्यामध्ये कोणते व्हेरिएबल आहे x आणि y तर या ठिकाणी x चा घातांक किती आहे 3 y चा घातांक किती आहे 1 x चा घातांक 3 y चा घातांक 1 आणि म्हणून डिग्री ऑफ x cube y इज इक्वल टू डिग्री ऑफ सेकंड टर्म 2 minus 2 x y square इज इक्वल टू फक्त आपल्याला काय पाहिजे व्हेरिएबल x चा घातांक 1 y चा घातांक 2 आणि म्हणून डिग्री किती झाली आपण फक्त डिग्री पाहिजे या टर्मची डिग्री ऑफ नेक्स्ट टर्म 6xy 6xy इज इक्वल टू x चा घातांक 1 प्लस y चा घातांक 1 इज इक्वल टू 2 म्हणजे या ठिकाणी 6xy ची डिग्री काय झाली नेक्स्ट टर्म डिग्री ऑफ -7x याच्यामध्ये तो x चा घातांक आहे तो आहे म्हणजे 1 अँड डिग्री ऑफ 2
इज इक्वल टू 0 कारण त्यामध्ये एक्स नाही. तर अशा प्रकारे आपण डिग्री काढली कोणत्याही एक्सप्रेशन मध्ये, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे व्हेरिएबल आहे त्या सर्व व्हेरिएबलच्या घातांकाची बेरीज. जसं आपण या ठिकाणी काढलं एक्स क्यूब वाय, एक्स चा घातांक 3 आहे, वाय चा घातांक 1 आहे, म्हणजे इंडायसेस 3 + 1 इज इक्वल टू 4. काय आहे 4? डिग्री या टर्मची डिग्री. डिग्री ऑफ -2xy². कसं काढलं? x चा किती घातांक आहे? 1. y चा घातांक किती आहे? 2. काय केलं? बेरीज केली. 1 + 2 हे डिग्री आहे फक्त इज इक्वल टू 3. डिग्री ऑफ 6xy, x चा इंडेक्स 1, y चा इंडेक्स 1. therefore sum of indices 1 + 1 is equal to 2. डिग्री ऑफ -7x, या ठिकाणी चल x चा घातांक 1 म्हणून डिग्री ऑफ 1. डिग्री ऑफ 2 या ठिकाणी x नाही आणि म्हणून 0. आता नेक्स्ट टर्म पाहायचा आपल्याला होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय? होमोजिनियस म्हणजे एकजिनसी, मराठीमध्ये एकजिनसी. होमोजिनियस इक्वेशन. होमोजिनियस इक्वेशन इज इक्वल टू दॅट इक्वेशन. एकजिनसी इक्वेशन आपण कशाला म्हणणार? इट इज इक्वल टू that equation in which, that is the equation in which degree of every term, प्रत्येक every term is same. म्हणजे काय? अशा इक्वेशन मध्ये जी इक्वेशन ज्यामध्ये प्रत्येक टर्मची डिग्री आपण पाहिलं, घातांकाची बेरीज ही कशी असली पाहिजे? सेम. फॉर एक्झाम्पल 3x² - 2xy + 9y² is equal to 0. This is the equation. Now in this equation इथे डिग्री आहे 2. x² चा घातांक डिग्री किती आहे? इथं डिग्री कशी काढू आपण? x चा घातांक 1 अधिक y चा घातांक 1 किती झाली? इथं y हा चल आहे, फक्त चल व्हेरिएबलचा घातांक किती आहे डिग्री इथं? 2. आणि म्हणून काय झालं? पहिल्या टर्मची डिग्री 2, दुसऱ्या टर्मची डिग्री 2, तिसऱ्या टर्मची डिग्री 2, म्हणजेच द इक्वेशन इन व्हिच डिग्री ऑफ एव्हरी टर्म इज सेम. आणि अशा इक्वेशनला काय म्हणायचं आहे? हे होमोजिनियस इक्वेशन आहे. This is a homogeneous equation. This is a homogeneous equation in x and y. But 9x² - 6xy - 2y² minus twice x plus 6 equal to 0 is not a homogeneous equation. Is not a homogeneous equation. कारण काय कारण आहे? हे होमोजिनियस का नाही? आपण होमोजिनियस इक्वेशन मध्ये काय सांगितलं आहे? द इक्वेशन in which degree of every term is same. म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री जेव्हा सारखी असेल तेच फक्त होमोजिनियस इक्वेशन आहे. आता पहा 9x² इथे डिग्री किती आहे? 6xy इथे डिग्री किती आहे? x ची 1 आणि y ची 1 बेरीज करायची किती झाली? 2y² मध्ये y² चा घातांक डिग्री आहे म्हणजे 2. परंतु मायनस प्लेस मध्ये x चा घातांक 1 आहे आणि 6 ची डिग्री या ठिकाणी 0 आहे. म्हणजेच आपल्याला असं दिसते की या इक्वेशन मध्ये किंवा या पॉलिनॉमियल मध्ये प्रत्येक टर्मची डिग्री सारखी नाही आणि म्हणून ते होमोजिनियस इक्वेशन नाही. होमोजिनियस इक्वेशन नाही आणि म्हणून आपण म्हणू शकतो की होमोजिनियस इक्वेशन इज एक्स अँड वाय. होमोजिनियस इक्वेशन, होमोजिनियस इक्वेशन in x and y. X and y
इज ऑफ द फॉर्म. फॉर्म म्हणजे स्वरूप, म्हणजे होमोजेनियस इक्वेशन हे एक्स आणि वाय मध्ये कशा स्वरूपात असतं? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू या स्वरूपात असते. म्हणजे या ठिकाणी पहा डिग्री किती आहे? 2. इथं डिग्री पहिल्या टर्म मध्ये किती आहे? डिग्री 2. दुसऱ्या टर्म मध्ये डिग्री किती आहे? x ची x चा घातांक 1 आणि y चा घातांक 1. 1 प्लस 1 2, y चा घातांक 2 म्हणजे प्रत्येक टर्मची डिग्री किती आहे? 2 2 2. म्हणजे काय? सेम आहे. म्हणजे the equation in which degree of unit term is same आणि त्याला म्हणतात त्याला homogeneous equation. म्हणजे this is the standard homogeneous equation in x and y. आता आपल्याला यानंतर एक महत्त्वाचा थेरम पाहायचा आहे, कारण पूर्ण टॉपिकभर जे प्रॉब्लेम्स असतील ते सर्व त्या थेरमवर आधारलेले आहे आणि तो थेरम थोडा किचकट आहे. तो थेरम थोडा समजायला कठीण आहे. त्यामुळे तुम्ही अगदी काळजीपूर्वक लक्ष देऊन पहा आणि ऐका. अगदी मी हळू समजण्याजोगं रिपीट करून तो थेरम शिकवणार आहे. तुम्ही अगदी काळजीपूर्वक पहा. थेरम फार महत्वाचा आहे. तर या ठिकाणी थेरम THEORE थेरम म्हणजे प्रमेय तुम्ही शिकलेले आहे इयत्ता 10वी मध्ये. थेरमला काय म्हणतो आपण? प्रमेय म्हणतो. तर ते प्रमेय या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. तो थेरम आहे प्रूव्ह दॅट every homogeneous equation, every homogeneous equation of degree 2 in x and y, that is म्हणजे या x and y मधील होमोजेनियस इक्वेशन आत्ताच पाहिलं आपण, ते आहे म्हणजे स्टँडर्ड फॉर्म ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर is equal to 0 represents a pair of lines through the origin, passing through the origin, passing through the origin, if x square minus ab is greater than or equal to 0. तर या ठिकाणी हे थेरम आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. काय थेरम पहा, एवढे होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2, याची डिग्री 2 आहे, याची डिग्री 2 आहे इन एक्स अँड वाय, म्हणजे एक्स आणि वाय मधील जे चल त्यामध्ये एक्स आणि वाय आहे त्या चलांचे होमोजेनियस इक्वेशन. चल व्हेरिएबल पहा, डिग्री 2 आहे की नाही परत पहा. एक्स स्क्वेअर यामध्ये किती डिग्री आहे? एक्स स्क्वेअर चा पॉवर 2 hxy इथं मगाशीच पाहिला तो x चा पॉवर 1 y चा पॉवर 1, त्या पॉवरची म्हणजे इंडक्सची बेरीज 1 + 1 = 2 प्लस by स्क्वेअर. या ठिकाणी y चा घातांक 2 आहे, त्याला डिग्री बनायची आहे आणि म्हणून होमोजेनियस इक्वेशन ऑफ डिग्री 2 इन एक्स अँड वाय हे आहे. आणि हे इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ लाईन्स थ्रू द ओरिजिन. पेअर म्हणजे जोडी, म्हणजे दोन लाईन, आणि म्हणून हे दोन लाईन दर्शवते कशा? पासिंग टू द ओरिजिन, म्हणजे ओरिजिन मधून जाते. काय असते ओरिजिन? एक्स आणि वाय ऍक्सिसचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन, एक्स आणि वाय ऍक्सिसचा छेदनबिंदू ओरिजिन, आणि त्या ओरिजिन मधून पास होते इफ
असं जर असेल एक्स स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता याचा आपल्याला प्रूफ लिहायचा आहे. अगदी बारकाई लक्ष द्या आणि समजून घ्या, अतिशय महत्वाचं आहे. तर आता आपण लिहू शकतो होमोजिनियस इक्वेशन. A homogeneous equation of degree 2 is x and y. X and y is of the form काय आहे आताच पहा. ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. म्हणजे होमोजिनियस इक्वेशन हे डिग्री 2 मध्ये या स्वरूपाचे इज ऑफ द फॉर्म. कोणत्या ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 या ठिकाणी आपण दिलं आहे. ओके, थेरमच्या स्टेटमेंट मध्ये स्टेट केलेलं आहे. देखो या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे केसेस पाहिजे आहेत. 3 केसेस. केस 1, केस फर्स्ट आहे इफ b इज इक्वल टू 0. म्हणजे b ची किंमत जर 0 असेल, b ची किंमत जर 0 असेल तर इक्वेशन 1 काय म्हणते की b इज इक्वल टू 0. देन इक्वेशन 1 बिकम्स, म्हणजे काय करायचं, b ची 0 किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवा. म्हणजे काय होईल by स्क्वेअर 0 into y स्क्वेअर 0. म्हणजे काय होईल फक्त या दोन टर्मला ax स्क्वेअर प्लस 2hxy, ax स्क्वेअर प्लस 2hxy आणि हे टर्म झालं 0. म्हणजे अशा प्रकारचं इक्वेशन झालं. आता यामधून काय कॉमन निघते, दोन्ही मधून x कॉमन निघते. x कॉमन काढला पहिल्या ठिकाणी काय उरलं, इथून x कॉमन काढल्यास काय उरलं ax, इथे x कॉमन काढल्यास काय उरलं 2hy is equal to 0. Therefore, this equation gives two lines. This equation gives a pair of lines. Two lines म्हणजे pair of lines. कोणत्या x is equal to 0, x हा 0 शी इक्वेट करायचा आणि दुसरा कोणता हा 0 शी इक्वेट. आपण जसं क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये करतो, दोन रूट दोन फॅक्टर प्रत्येक रूटला 0 शी इक्वेट करतो, तसा ax + 2hy इज इक्वल टू 0. म्हणजे अशा प्रकारच्या या दोन लाईन आपल्याला मिळाल्या. दिस इक्वेशन गिव्स अ पेअर ऑफ लाईन्स. x इज इक्वल टू 0. आता x इज इक्वल टू 0 कशाचं इक्वेशन आहे, y ऍक्सिस. आणि हे लाईनचं इक्वेशन. पण या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्म नाही. ज्याचे कॉन्स्टंट टर्म नाही त्याची ह्या दोन्ही लाईन ओरिजिन मधून पास होतात. Therefore, these lines, दोन लाईन passes through origin. म्हणजे या अशा प्रकारच्या लाईन आहे की ज्या ओरिजिन मधून जातात. म्हणजे एक्स आणि वाय ऍक्सिसला ते कुठलेही इंटरसेक्ट करत नाही, ओरिजिन मधून पास होतात. आणि म्हणून त्यांना म्हटलेलं आहे दिस लाईन्स पासेस थ्रू द ओरिजिन. म्हणजे या पहिल्या केस मध्ये काय सिद्ध झालं, जर b ची किंमत 0 असेल तर ती इक्वेशन तयार झालं. b ची किंमत जर 0 असेल तर अशा प्रकारचं इक्वेशन तयार झालं. b ची किंमत 0 ठेवली काय आलं, b ची किंमत एकदा 0 ठेवल्यास काय होते, हे टर्म राहिली. त्यानंतर हे पद राहिलं, त्यामुळे आपण x कॉमन घेतलं. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आलं ax + 2hx + 2hy आणि इथे आपण सेपरेट केलं. एक x ची किंमत 0 आणि या कंसाची किंमत 0. तो कंसामध्ये लाईन आहे. म्हणजे अशा प्रकारच्या दिस इक्वेशन गिव्स अ पेअर ऑफ लाईन्स. म्हणजे दोन लाईन, पेअर म्हणजे दोन देतात. आणि ह्या दोन्ही लाईन ज्याची यामध्ये कॉन्स्टंट टर्म नाही त्याची ह्या लाईन ओरिजिन मधून पास होतात. दिस लाईन्स पासेस थ्रू द ओरिजिन. या ठिकाणी हे सिद्ध झालं पहिलं की दोन लाईन मिळतात. केस 2. आता केस 2 पाहतो. टोटल 3 केसेस आहेत. केस सेकंड. आता केस सेकंड मध्ये इफ a is equal to 0
अँड बी इज इक्वल टू 0. केस सेकंड मध्ये ए ची किंमत 0 आहे आणि बी ची किंमत 0 जर असेल तर इक्वेशन 1 becomes, therefore equation 1 becomes. आता इक्वेशन 1 मध्ये त्या किमती ठेवा. आता काय आहे, ए ची किंमत 0 इथे ठेवायची आहे. म्हणजे ए ची किंमत 0 ठेवल्यास हे टर्म काय झाली 0. हे टर्म फक्त शिल्लक आहे 2hxy. पुन्हा बी ची किंमत 0 आहे. इक्वेशन 1 मध्ये ठेवा. बी ची किंमत जर 0 असेल तर हे पद 0 झालं म्हणजे फक्त एवढं पद शिल्लक आहे. therefore 2hxy is equal to 0. आता यामध्ये 2h हे कॉन्स्टंट आहे ते आपण 0 खाली घालू शकतो. 2h that is 0 by 2h म्हणजे 0. फक्त व्हेरिएबल ठेवायचे and therefore again this equation gives two lines. This equation gives two lines. कोणत्या कोणत्या? प्रत्येक व्हेरिएबल 0 शी इक्वेट करा. x is equal to 0 and y is equal to 0. आता आपल्याला माहित आहे, आपल्याला हे माहित आहे की क्वाड्रंटल सिस्टीम मध्ये जे x अक्ष आहे, y अक्ष आहे, x ऍक्सिस, तर x ऍक्सिसचे इक्वेशन असते y is equal to 0. कारण x अक्षावर y कोऑर्डिनेट 0 असतो आणि म्हणून x ऍक्सिसचे इक्वेशन y is equal to 0. y ऍक्सिसचे इक्वेशन x is equal to 0. कारण y अक्षावर x ची किंमत 0 आहे आणि म्हणून हे दोन्ही लाईन्स म्हणजे अक्ष ऍक्सिस x ऍक्सिस y ऍक्सिस बोथ पास टू ओरिजिन. म्हणजे या दोन आपल्याला हे सांगायचं आहे की या ज्या दोन लाईन मिळाल्या या दोन्ही लाईन ओरिजिन मधून पास होतात. विचार x and y axis passing through the origin, passing through the origin. पुन्हा आपण सिद्ध केलेलं आहे की कोणत्याही कंडिशन मध्ये आपल्याला हे सांगायचं आहे की कोणत्याही कंडिशन मध्ये हे जे इक्वेशन आहे पहिलं, हे इक्वेशन आपल्याला दोन लाईन देते आणि त्या दोन लाईन पेक्षा ज्या ओरिजिन मधून पास होतात. अशा प्रकारे आपण दोन केसेस पाहिल्या. आता केस 3 पाहायचा आपल्याला. केस 3 पहा. आता केस 3 केस 3. आता यामध्ये इफ बी नॉट इक्वल टू 0 म्हणजे बी ची किंमत 0 नाही, त्या कंडिशन मध्ये काय करायचं, ह्या इक्वेशन 1 ला बी ने मल्टिप्लाय करायचं. therefore multiplying equation 1 by b. multiplying equation 1 by म्हणजे या आपल्या जे आपण इक्वेशन 1 या ठिकाणी अश्युम केलेलं आहे त्या इक्वेशनला b ने मल्टिप्लाय करा. म्हणजे प्रत्येक टर्मला b ने मल्टिप्लाय करा. पहा पहिली टर्म काय आहे, a स्क्वेअर, याला b ने मल्टिप्लाय केल्यास काय होईल, ab x स्क्वेअर. ab x स्क्वेअर पहिलं पद. दुसरं पद याला सुद्धा b ने मल्टिप्लाय करा. काय होईल ते 2hbxy. 2hbxy प्लस याला देखील b ने मल्टिप्लाय करा. काय होईल b स्क्वेअर y स्क्वेअर. आणि उजवीकडे 0 आहे त्याला मल्टिप्लाय केल्यास काहीही फरक पडत नाही. ओके, पहा काय केलेलं आपण परत पहा. या ठिकाणी केस 3 मध्ये काय केलं, जर b ची किंमत 0 नसेल, b ची किंमत 0 नसेल तर मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय b. म्हणजे हे इक्वेशन 1 तुमच्या नजरेत समोर ठेवा, ते फार महत्त्वाचं आहे. आता त्या इक्वेशन 1 ला b ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय करायचं, प्रत्येक पदाला b ने मल्टिप्लाय करा. हे काय होतंय abx स्क्वेअर. हे पद काय होत आहे टॉइस hbxy प्लस हे पद काय होत आहे b आहे का b ने मल्टिप्लाय केल्यास काय होत आहे b स्क्वेअर y स्क्वेअर. असं इक्वेशन मिळालेलं आहे. आणि आता हे इक्वेशन आपण या स्वरूपात लिहू शकतो, b स्क्वेअर y स्क्वेअर प्लस टॉइस hbxy. आणि हे पहिलं जे पद आहे हे मी उजवीकडे आणतो म्हणजे ते मायनस होईल. पहा काय केलं आपण या ठिकाणी,
मी बी स्क्वेअर वाय स्क्वेअर आधी लिहिलं, त्यानंतर हे पद लिहिलं आणि त्यानंतर इक्वल टू साइन देऊन ह्या चिन्ह याचं चिन्ह इकडे पॉझिटिव्ह आहे, त्याचं चिन्ह इकडे काय होऊन जाईल निगेटिव्ह. आता आपल्याला जे लेफ्ट हँड साइड आहे ही लेफ्ट हँड साइड, या ठिकाणची ही लेफ्ट हँड साइड आहे. या लेफ्ट हँड साइडला कंप्लीट स्क्वेअर करायचं, कंप्लीटिंग द स्क्वेअर. त्यासाठी काय करावं लागते पहा. हे काय दिसते आपल्याला, पहिलं पद, हे काय दिसते मिडल टर्म, आणि तिसरं जे पद म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित आहे m प्लस n स्क्वेअर, याचं एक्सपान्शन आपल्याला माहित आहे m स्क्वेअर प्लस ट्वाइस mn प्लस n स्क्वेअर. म्हणजे आपल्याला फुल स्क्वेअर करण्याकरता किती पद पाहिजे आहे, 3. या पॉलिनॉमियलला फुल स्क्वेअर करण्याकरता 3 पद पाहिजे. मग आता आपल्याजवळ m स्क्वेअर आहे, m स्क्वेअर म्हणजे m स्क्वेअरची काय किंमत आहे आपल्याजवळ, b स्क्वेअर y स्क्वेअर. m स्क्वेअर म्हणजे b स्क्वेअर y स्क्वेअर. twice mn is equal to middle term twice hbxy, twice hbxy. आणि आपल्याला n स्क्वेअर ची किंमत काढायची आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला n ची किंमत काढायची आहे. n आपल्याला ऑब्टेन करायचं आहे. आता काय दिसते, m चा स्क्वेअर. आता या ठिकाणी b चा स्क्वेअर y चा स्क्वेअर हे कसं लिहिलं जाईल, b y चा स्क्वेअर प्लस. आता तुम्ही dy ला काय म्हटलेलं आहे, dy ला म्हटलं आपण m क्लिअर दिसते. m प्लस n चा स्क्वेअर असा आपण लिहितो, म्हणजे पहिल्या पदाचा स्क्वेअर b स्क्वेअर y स्क्वेअर त्याला वाढवून केलं म्हणजे by स्क्वेअर कंबाईन. आता by ही m ची किंमत आहे, by ही m ची किंमत, आणि म्हणून या ठिकाणी पहा by गेलं टॉइस mn हे पण टॉइस m. लक्ष द्या, समजून घ्या. टॉइस साठी टॉइस आहे, m ची किंमत आपल्याजवळ dy आहे, आणि म्हणून n ची किंमत ही मोडलेली असेल, कोणती असेल, hx. म्हणजे या ठिकाणी n ची किंमत काय झाली, hx. आणि म्हणून या बोथ साइडला, या दोन्ही बाजूला आपण काय करणार, आपल्याला हे पुष्कर करायचं आहे. डावी साइड हे लेफ्ट हँड साइड पुष्कर करायची आहे, म्हणून आपण दोन्ही बाजूला n स्क्वेअर, काय होईल n स्क्वेअर, n ची किंमत काय आली, n ची किंमत आली hx. n स्क्वेअर काय होत जाईल, h स्क्वेअर x स्क्वेअर. कारण आपल्याजवळ m स्क्वेअर आहे, हे m स्क्वेअर आहे. टॉइस mn म्हणजे टॉइस hbxy आहे. आपल्याला n स्क्वेअर पाहिजे, म्हणजे आपण त्या टर्मला असं लिहू शकतो m प्लस n चा स्क्वेअर म्हणजे कॉम्प्लिमेंट स्क्वेअर. आणि म्हणून n स्क्वेअर हे पद दोन्ही बाजूला ऍड करायचं, दोन्ही बाजूला ऍड करायचं. therefore to complete the square on LHS, डावीकडील पदांचा स्क्वेअर कंप्लीट करायचा आहे. तो करण्यासाठी ऍडिंग काय ऍड करायचं आहे, h स्क्वेअर टू बोथ साइड्स, दोन्ही बाजूंना ऍड करायचं. आता ऍड करायला समजून घ्या. आपण इथं सांगितलं, परत पहा, m प्लस n चा स्क्वेअर जर पाहिजे असेल म्हणजे फुल स्क्वेअर पाहिजे, तर काय करतो आपण, m स्क्वेअर. याचा एक्सपान्शन म्हणजे याचा विस्तार, पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या दोन्ही पदांचा गुणाकार प्लस तिसऱ्या पदाचा वर्ग. आता आपल्याजवळ जे पद आहे m स्क्वेअर, पहिलं पद b स्क्वेअर y स्क्वेअर, त्यानंतर हे आहे टॉइस mn m स्क्वेअर, b स्क्वेअर y स्क्वेअर टॉइस mn. आता by चा स्क्वेअर म्हणजे ही किंमत झाली m ची, हे m. आणि म्हणून या ठिकाणी पाहिजे आपल्याला टॉइस mn म्हणजे टॉइस m ची किंमत काय झाली, 2by. म्हणजे जे उर्वरित आहे इसके पद हे काय, म्हणून n बरोबर hx. आणि n स्क्वेअर जर पाहिजे असेल तर h स्क्वेअर x स्क्वेअर. आणि म्हणून n स्क्वेअर आपण दोन्ही बाजूला ऍड करत आहोत. अँड देअरफॉर आता काय होईल पहा, हे इक्वेशन काय म्हणते, b स्क्वेअर y स्क्वेअर प्लस टॉइस hbxy, टॉइस hbxy प्लस काय ऍड करायचं आपल्याला, h स्क्वेअर x स्क्वेअर दोन्ही बाजूला. आता उजवीकडे काय आहे, हे मायनस पद आहे, आणि म्हणून प्लस पद मी पहिले लिहितो, प्लस पद मी
पहिले लिहितो इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस ab एक्स स्क्वेअर. पाच समजलं तुम्हाला? अतिशय सोपं आहे. या ठिकाणी आपण दोन्ही बाजूला काय ऍड केलं? एक्स स्क्वेअर. परत पहा या ठिकाणी पहा काय दिसते? बी स्क्वेअर वाय स्क्वेअर प्लस ट्वाइस एच बी एक्स वाय हे आपलं जो पद आहे. यामध्ये काय मिळवलं? यामध्ये मिळवलं एम स्क्वेअर ची किंमत ती किती आली? एक्स स्क्वेअर म्हणजे प्लस एक्स स्क्वेअर. उजवीकडे पद आहे मायनस ए बी एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअर चे चिन्ह प्लस आहे म्हणून ते पद मी आधी लिहिलं एक्स स्क्वेअर मायनस ए बी एक्स स्क्वेअर. देअरफॉर आता पहा हे जे दिसते आपल्याला हे आहे एम स्क्वेअर प्लस ट्वाइस एम एन प्लस एम स्क्वेअर. इथं आपण लिहिलेलं आहे आणि म्हणून याचा प्रोडक्ट काय होते? याला आपण कसं लिहू? एम प्लस एम स्क्वेअर फुल स्क्वेअर. एम ची किंमत बी वाय, एन ची किंमत एच एक्स, बी वाय प्लस एच एक्स by plus hx is equal to 0. पहा dy m square dy म्हणजे m ची किंमत dy m square plus twice mn plus n square आणि म्हणून m plus n चा स्क्वेअर डावी साईड. बरोबर. इथं काय पावर निघते? x square आणि म्हणून काय लिहू आपण? x square minus ab आणि पावर निघालं x. दोन्ही साइडला स्क्वेअर दिसते अँड देअरफॉर by plus hx इज इक्वल टू. आता इथे x स्क्वेअर आहे आणि हे पूर्ण स्क्वेअर आहे म्हणून हे कंसातलं जे पद आहे हे आपण स्क्वेअरच्या रूपात कसं लिहू? x स्क्वेअर मायनस ab याचा अंडररूट घ्यायचा आणि त्याचा स्क्वेअर x स्क्वेअर. पहा तुम्हाला कळलं का? dy plus hx is equal to हा स्क्वेअर आहे त्याचा अंडररूट x स्क्वेअर मायनस ab चा स्क्वेअर. आता प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी पद स्क्वेअर आहे आणि म्हणून काय दिसतं आपल्याला? dy plus hx चा स्क्वेअर इज इक्वल टू. आता इथं काय दिसते? या कंसाचा स्क्वेअर आहे आणि x चा स्क्वेअर आहे म्हणून मी हे पद कसं लिहू शकतो? कंबाइनली अंडररूट ऑफ x स्क्वेअर मायनस ab into x हे रूटच्या बाहेर आहे into x चा स्क्वेअर and therefore आता by plus hx चा स्क्वेअर उजवीकडे दिसते आपल्याला हे एक्सप्रेशन. मी डावी